नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, मी घेऊन आलेलो आहे तुमच्यासाठी खूप मोठी अपडेट. बघूया लाडक्या बहीण योजनेचा ऑगस्ट हप्ता अजूनही आला नाही. सप्टेंबरचे 20 दिवस झाले तरीही अजूनपर्यंत लाडक्या बहिणीच्या खात्यात 1,500 रुपये जमा झालेत नाही. चला तर मित्रांनो, काय आली अपडेट आपण बघूया. लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे महिलांचे लक्ष लागून आहे. तर बघूया मित्रांनो, आपण ही माहिती समोर येत आहे. राज्याच्या महिला आणि बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी लाडक्या बहिणींना खुशखबर दिली आहे. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही योजना महिलांसाठी सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील लाखो पात्र महिन्याला 1,500 रुपये लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा केले जातात. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ऑगस्ट महिन्याचा हप्ता आता सप्टेंबर महिना सुरू होऊन 20 दिवस झाले तरी अद्याप लाडक्या बहिणींना मिळालेला नाही. ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे लाडक्या बहिणीचे लक्ष लागले आहे. राज्याच्या महिला आणि बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी लाडक्या बहिणींना खुशखबर दिली. काय आहे खुशखबर, आपण व्हिडिओत पुढे बघूया मित्रांनो. लाडकी बहीण योजना ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी मिळणार याविषयी माहिती अदिती तटकरे यांनी ट्विट पोस्ट करून करत दिली आहे. बघूया मित्रांनो, त्यांनी काय ट्विट केलंय. लाडकी बहीण योजनेचा सर्व पात्र लाभार्थी महिलांना ऑगस्ट महिन्याचा हप्ता सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात मिळणार आहे असं त्यांनी सांगितलं आहे. मंत्री अदिती तटकरे यांनी अशी माहिती दिली आहे. अदिती तटकरे म्हणाले की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सर्व पात्र लाभार्थ्या महिलांना ऑगस्ट महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस सप्टेंबरच्या शेवट आठवड्यात हप्ता जमा होणार आहे बँक खात्यात. चला बघूया मित्रांनो, तारीख काय आहे. शेवटचा आठवडा आहे सप्टेंबर महिन्याचा, पण सरकारने तारीख काय दिली आहे ती पण आपण या व्हिडिओत शेवट बघूया. महाराष्ट्रातील माता भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेल्या सक्षमीकरणाची क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रमण करत आहे. लवकरच या योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संकलित बँक खात्यात सन्मान निधी वितरित होणार आहे असं अदिती तटकरे यांनी म्हटलं आहे. लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार का? महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या आधी लाडक्या बहिणींना 1,500 रुपयाऐवजी 2100 रुपये देण्याचे आश्वासन दिलं होतं. मात्र त्यानंतर बहिणींना 1,500 रुपयाऐवजी 2100 रुपये कधीपासून देण्यात येणार आहे यावर अद्याप कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि खूप जास्त शेअर करा आपल्या लाडक्या बहिणीपर्यंत. धन्यवाद.